पुढची बातमी आपण आघाडीची पाहणार आहोत। पुण्यामध्ये आघाडीसाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पुन्हा चर्चा सुरू झाली। या संदर्भामध्ये अशोक चव्हाणांची अजित पवारांची बुधवारी रात्री उशिरा फोनवरून चर्चा झाली आणि थोड्याच वेळामध्ये पवार यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची पुन्हा एकदा बैठक होणार आहे अशी माहिती मिळते। पुण्यामध्ये आघाडी व्हावी यासाठी दोन्ही पक्ष नेते किंवा पक्षश्रेष्ठी महाराष्ट्रातल्या यांना अपेक्षा आहेत ही आघाडी व्हावी यासाठी अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेत पुन्हा एकदा चर्चा सुरू केली। अमोल कविटकर आपला प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। अमोल, अजित पवार यांनी म्हटलं होतं शिवसेना आणि भाजपला बाजूला ठेवायचं असेल तर आपल्याला आघाडी करावी लागेल, मात्र बोलणी अजूनही सकारात्मक सुरू आहेत का? नक्कीच गेली 4 दिवस कुठलीही चर्चा किंवा कुठलाही संवाद जो आहे तो दोन्ही पक्षांमध्ये झालेला नव्हता। मात्र रात्री उशिरा अशोक चव्हाण आणि अजित पवार यांच्यामध्ये बोलणं झालं आणि त्या संदर्भात आघाडी करायला हवी अशा प्रकारची भूमिका दोन्ही नेत्यांनी मांडलेली होती। मात्र पुण्यामध्ये 10 अशा जागा होत्या, त्या 10 जागांवरनं वाद जे आहेत ते सुटत नव्हते। एक अतिरिक्त जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसला द्यायला तयार होतं। मात्र त्यावेळेस जागांची अदलाबदल करण्याची वेळ येत होती, त्यावेळेस ते वाद होत होते। मात्र तरी सुद्धा आज एक शेवटची बैठक जी आहे ती पुण्यातील विश्वजित कदम यांच्या घरामध्ये सुरू आहे आणि अंतिम तोडगा निघेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। मात्र जर आघाडी झाली तर मोठा फायदा होऊ शकतो अशा प्रकारे दोन्ही काँग्रेसचं मत आहे। त्यामुळे आघाडीचा निर्णय हा सकारात्मक होऊ शकतो आणि गेली 4 दिवस जी काही चर्चा थांबलेली होती पुन्हा एकदा सुरू झालेली पाहायला मिळते। पुन्हा चर्चा सुरू झालेली पाहायला मिळते। धन्यवाद अमोल कविटकर दिलेल्या माहितीबद्दल। अमोल कविटकर आपला प्रतिनिधी माहिती देत होता। आघाडीची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे। 4 दिवस नेत्यांमध्ये चर्चा नव्हती, मात्र आघाडीसाठी नेते सकारात्मक असल्याची माहिती आहे।